चांगले मोठे मोठे पीस द्या, लय बारीक पण नको, लय बारीक नको, लय मोठे नको असं. भाभी आपकी चालू क्या होगी, थोड़ा डाल दो चैनल में थोड़ा, अपना भी याद हो जाएगा। डालेंगे। पिछला वीडियो देख के बहुत लोग आया है हमारे साथ, तुम्हारे वीडियो वालों में आपको बोला ना आप भी चालू करो थोड़ा थोड़ा ऐसा वैसा। चालू किया था, हाँ कस्टमर हो जाता है फिर टाइम नहीं लगता है। हाँ करेंगे अभी चालू, आप मूवी करो। केजीएन आमीन चिकन ना, डिलीवरी करके वो बोर्ड में है, होम डिलीवरी का ये ऐड। ये वाला। तर नमस्कार गाई सगळ्यांना. तर इथं आपल्या इथं केसनल वाघोली रोडला केसनल मध्ये फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला घरपोच सेवा उपलब्ध आहे. आमीन चिकन म्हणून यांचं सेंटर इथे, नंबर पण आहे, तुम्ही कॉल करू शकता आणि होम डिलिव्हरी ऍड्रेस देऊन तुम्ही होम डिलिव्हरी पण घेऊ शकता. इथलं चिकन मस्त आणि खायला पण चांगलं असतं, चवदार, वेगळं काय नाही, काही रबरासारखं लागतं पण तसं काय नाही, हे इथं व्यवस्थित चिकन देतात. नक्की भेट द्यायला. गावात जाऊन खाली खाने पीने के लिए कुछ दे दो सब। खडा मसाल्याची एक पुडी. हाँ, एक खड़ा मसाला और खाने पीने के लिए दूध द्या 1 लिटर. अजून कधी सदर बिर्याणी त्याला काही मसाला नाही छान होतं बस 70 45 180 आणि 10 311 बिर्याणीचा मसाला द्याच कोणता बिर्याणी डावला 320 शिपी आले ना नुकसान होत चाललंय. हा पेटीएम पर 320 रुपए प्राप्त हुए. पेटीएम करो. बिर्याणी करणार नाही का आता? हे सगळं सामान घेऊन आले, सगळं लसूण बिसून आले, पाणी गळते, काय करायचं याचं काय माहिती. दादाने पाठवून दाबलं होतं. मी तेच नको, ते कुटाने करायला जमतात त्यांना. काय स्किन केअर करो. स्किन केअर इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा कधी बी नसतं करो, संध्याकाळचं करो. स्वयंपाकाचं सोडलेलं हाय की हे काय तर दूध आहे. आणि मग घेऊन आले, आता आपली चालली आहे, चालू करायची आता बिर्याणीची तयारी. आम्हाला मी शिकवते गाईस, तुम्हाला माहित का एवढं मोठ्या माणसाला बिर्याणी नाही कशाला करायची, मला नाही, मला खायला आवडते, स्वतःच्या हातची आवडत नाही. यायला काय करायला लागलं मी करण पण. मला हातची खायची कवर माझ्या हातची खाते पाहिजे. होय मी गावाच्या घरी गेले तिला लय नवरा म्हणजे काय एवढं काय हे काय, तुला नवरा करून देते मग कळन तुला. सगळ्या गोष्टीतून मागे येता येतं, पण लग्न केलं मागे येत. मी असं मागेल खाली पाहिजे. आणि तर आता तयारी करते, मला हा पिऊशी वाटलाय म्हणून मग तिला म्हणलं चहा ठेव थोडासा पहिला, आणि मगची तयारी करते, तुम्हाला दाखवते परत. ओके. महत्वाचा टास्क सगळ्यात म्हणजे कांदा कापणं, मला अजिबात जमत नाही, अजिबात आवडत नाही. डोंट लाईक या डोळ्यातून पाणी येते काही बस एवढं पटकन चिरला लागतोय कांदा. कशाला त्याच्यामध्ये टाकायचंय, कसं टाकायचंय गाईस. देखो ना ये इनको बताओ कांदा कसं लिए लागतंय. गाइस मेरा ब्लॉग देखा क्या तुमने? मत देखो गाइस देखो ना राव, असं मत कर राव. किती बेल लागली खरंच मला असं बोलते.
काही कपडे नाही त्या डब्यात ठेव घरी काढून हे सोड मी जाऊन झोपायला आता खातर घे ग नाही तांदूळ धुवून शिजायला टाक आणि तुझी फक्त मग सांगते ग काय पाहिजे तुला खात्री ना तुमचं ठरवलं ना काय करायचे ते. तू खाणारच नाही नाही मी मॅगी खाल्ली मग पोट भरला आता. इतकं पण नाही स्वारते भावा का नाही ओ बघ कोण बोलतय बघ ऐक कोण असं म्हणाले आर्या कुठेस रूम मध्ये हा पुढं कुठे बोलली हात धुतलं ते का खाणे मला म्हणत काय खायचं फ्रीज मध्येच ठेवून द्या आता सगळं. नाही तोंडासमोर का आणत बसू देत नाही बाप. काय केलं तिथे आता तू काय केलं तिथे आता तू हे सगळं हे काय आहे जे आहे ते ना तिने ना ते इथपर्यंत असं सांडवलं होतं सगळं. हे बघा शी म्हणूनच काय तर घा अगं तिने सगळे हे सांडवलं होतं इथं. काय ना दुखतंय मग किती लागू ग पडलं शी कोण लाग भाजीत केस पडणार आहेत भातात केस बाकी ते खायचे पण तसं आलं जित्रे मला झोपून द्याय नाही दिवस घरी असता त्याच्यात बी झोपायचं मी पण बरी होती ना कपाट लावायचं लईच पाहिजे तुला हल्लं पाहिजे थोपडा असं कांदाच कापती मग जास्त कांदा खाता जास्त कांदा कधी लग्न झालं बाईक करताना तिथंच मारावं लागलं जुईला तर असं पाहिजे सकाळचे 7-8 डबं दुपारच्या 10-15 भाकरीचं जेवण संध्याकाळी 20 भाकरी आणि एकटीच बाई आणि सासू असे पांगळे पाहिजे ती खातो बसून तिला खायला हा टमॅटो का काय देखो मेरे लग्न ना मला दिवस पाहिजे मला नाही राहायचं या घरात ठीक आहे तुला दिवस देतो पण मी पावसाळ्यात नाही देणार बरं मी पण पावसाळ्यात नाही देणार बस कांदा कापा आमच्या मॅडम आमच्या मम्मीला की नाही बिर्याणी विथ भाजी पण खायची ना तर इकडे चिकन मी सूप केलंय आणि इकडे कांदा तळते आहे नाही ग नुसती तिला काय मिळालं ना आयतं खायला तिकडनं कष्ट घ्यायला कांदा ते तांदूळ निवड आराला भिजायला ठेव पाणी पण गरम होईल लिंबू इथे नुसती तेवढं नाही मग पाहिजे बाबा खा दुखेला थंडी आकाश बनसोडीने आम्हाला नाही हा गाईच रुपये मैंने उसने हमको रील भेजी है गाने बंद करा
बाई कवा तर त्या कांदा अगं त्याला पाणी नव्हतं थोडं बावट ते तांदूळ जास्त घे बाई कोणते कुठं मग ते कुठते ते तांदूळ बघ हे घालू बस अगो अगो नाही अगो गाडी देखो मम्मीने कुठं ना की आहे आता नाही पण वरी ना तर कदा आका तांदूळ सांडवलाय ताटच तसं ठेवलं मला लय झोप काय मग इथं काय आईचं खायला का काय हाय का नाही नुसतं झोपायचं हाय होती मग नुसती झोप काढायची काम करायचीच नाही काय घरात आखे पण तुला म्हणा का आमच्या घरी ये बिर्याणी खायला आखे पण ये बिर्याणी खायला नक्की ये तुला आमंत्रण आहे आमच्याकडे वाढ किती बरी आहे तरी मी आता दाखवू बरं मम्मी तिथं आता कोशिंबीरची तयारी करते बिर्याणी करायची कोशिंबीर नाही म्हणलं त्याचं काय आज काय लेट झालं तरी चालणार आहे 4च वाजणार जेवायला आज तरी पण करायचं तर चांगलं नाही तर नाही केलेलं बघ यांना झोपा काढायचंय बघा ही तर निवड बिगारीचे काय खाल्लं दाखव भिजत घालायचे का धुवायचे काय भिजत घालून काय धुवून ना भिजत घाला तिच्या डोक्याला लक्ष देणार खोलताना तिच्या डोक्यात नदी दाखवून ठेवायला एकडे काय तुझी तांदळाची भाजी दे खोबरं तांदळा दोन्ही टाकायचे थोडस थांबतो काय करतो वाटत दोन करायला माझ्यासमोर ब्लॉग चाललाय ग आणि तुला पद्धतच सांगितलं आता गाइस इग्नोर करो गाइस ये थोड़ा सा चलता है अगं हे काय म्हणतेस तू काय होती काय अगं बडी तुला माहिती बिर्याणी खायला माझ्या मैत्रिणी जाणार होत्या सांग काय की डोका दिलं ना तुझ्या डोका दिलं कुठं आंबा शेप काय
चॉपर. शिजलं का आता शेक तांदूळ दोन असेल कर म्हणलं. प्रश्न आहे. कोण कोण काय काय टाकतं ते सांगा विचार. कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर टाकते आणि मिरची चिरून टाकते आणि मग नंतर दही टाकून जिरं मोहरीचा चांगला मस्त टाकून सारखा म्हणजे मग मस्त आपली झाली. हो काय काय हा बघते ना. नाही बघ. अयो उठना बैठना बहुत तकलीफ हो रही भाई. इथलं झाड एवढं मुंगा झालं तिथं. हा ना ते मुंग्याने काय सराव व्हायला मला झोपून देत नाही ते ह्यांचं काय. अरे तुम्हाला एक दिवस आई बरोबर घालायला आवडत नाही म्हणलं किती अवघड. किचन मध्ये कुठं घालवते मग आई सोबत ये. बाहेर हॉल पडलाय एवढा तर तिकडं बारीक बारीक करतात एवढंच येतं मला. टॉप टेन्शन येतात मी मला हाय लक्षात. उमेन लिंबू चिर इथलीच का मग ते खाय अर्ध अर्धच लागतं पाण्यात पिळाय. अगं ते पाण्यात पिळायचं त्याच्यात ते खायला खाता होता लवंग आणि काळी पेपरचं काढ. कारण माझ्या आई किती मेहनत बनले आम्ही दोघी तुला तरी आम्हाला ओ मॅडम ओ मॅडम किती शिजलं कर ना पण मग बघा लवकर कळतं. नॉर्मलच्या माझ्या होते बाबा किती मिनिट लागले काय होत नाही हे बघ कोण आली काय बेल नाही का किंवा कस्टमर मम्मीचे आता काय करायचं रे. मम्मी पाणी नाही काढलंय तिथे पण तांदूळ भिजवून टाकायचं हे फ्रीज मध्ये ठेवायचं नाही का काढलं आता थांबून दही ते टाकू दे तडका द्यायचं लगेच तडका द्यायचं खाताना तडका द्यायचं दही टाकतोस घेऊन गेली कुठे गेली ती गेलं तिकडे घेऊन त्याच्यात भाजी करायची कडे टाकून कशात भाजी करायची या आधी ना चिकन सगळं शिजून घ्यायचं सगळं व्यवस्थित माहिती मला कारण ते तांदूळ मग ते तांदूळ टाकून टाकायचं मागचं झालं
कांदा ठेवला का नाही सगळं टाकलं सगळं टाकलं म्हटलं मला परतायला तेवढं ठेवलंय पण तो नंतर लागतोय मला इथं पण सगळं ठेवलंय आणि दही कुठं आहे सगळं टाकू दे बघितले होईल हे आत टाकून त्याने मीठ टाकायचं ग बस नाही कळत बाबा त्याच्यामध्ये पाणी टाक एक ते हा ते करतो मी करते इथे सांग ते ना त्याला म्हणा नको ते उद्योग करू नको तुला जेवढं कळतं ना तेवढं करायचं तू गेला तिकडे दिवसभर लहान बघतो कुठलं पाणी जरा खावायचे गाईचं मी आता तांदूळ शिजायला टाकते तांदळामध्ये लिंबू तांदूळ शिजायला टाकायचे ना त्यासाठी पाणी गरम केलेलं आहे याला काय म्हणतात मग तमालपत्र ते पण टाका आता पाणी गरम होऊन द्यायचं रवा कोशिंबीर रेडी झाली आपली आता जेव्हा खायचं ना तेव्हा मग त्याला तडका द्यायचा मस्त तसं जिरमुरी टाकून आता चिकन ची भाजी करण्यासाठी मसाला शिजून मसाला बारीक करून घेते बारीक करते मसाला लगेच तिकडे भाजी पडता मामा सगळ्यात काकू कळलंय मला फोन चालला माझा काकू कळलं काय काय टाकते मटन मसाल्याच्या पुड्या भाजीसाठी गाईस वारसले चुक्या खाली नको टाकू ग अगं राहून तुम्ही झाड बस झाडलंय मी आताच चिकन मसाला गोडा मसाला आणि हा आहे कांदा मसाला आपल्याला घरचाच मसाला नाही तर ना गाईस तुम्हाला माहिती काही मिरच्या मागायच्या आणि तो कधी त्याच्या पडलेला
कांदा लसूण टाक ना थोडा. ते आलं लसणाची पेस्ट टाक. नाही तर पहिले हे मग ते हा मसाला टाकला तरी येते काहीच ते कुक आहे का कुकचं कुकर टाका. गाईस तापच नव्हता. तिने टाकलं नाही. टाकलं होतं की सृष्टी तांदूळ टाकतो. अगो कधी हळू चांगलं पडते. नाही टाकलं ते हा मी पण तेच म्हणत तेल टाकतोय. झटका केला नाही मला आता तिखट. तिथे ठेवायचं ना तसं खाऊन. पाणी सटत नाही आहे हे बघ टाकलं मग मागवतो आपण. काय त्या तुझा कधी घेऊन आली. आता ती टाकायची घेऊन येते आपण त्या आहे टाकायची पाणी पडेल गरम झालं 90% शिजून घ्यायचं. मीठ टाक ना. मी टाळणी असं ना टाक थोडं करेल टाकायला चांगला बस कोणी टाकू टाक सगळं परत चिरताय ना हाय उडते झाकण ठेवू नका थंड हे कर अगं खाली पीस पुसून घे ना. पीस खाली पुसून थोडं 2 मिनिटं झाकण राहू दे. तसंच ठेव ग आणि ठेव चमच्या खाली. 5 मिनिटं परतून ह्याच्या टाकल्या आता भात म्हणजे तांदूळ शिजायला तांदूळ शिजले ना की मग इकडे चिकन शिजून घेऊ. बघा आपलं तरीचं कालवण कसलं भारी दिसते. बाजरीची भाकरी पाहिजे होती आणि आपला हा 90% भात शिजून झालाय. आता हा मी भात आहे ना वाफाळून म्हणजे नाही का ते गाळून घेते ह्याच्यामध्ये पाणी काढते त्याच्या साईडला आणि मग चिकन शिजायला टाकते ते मॅग्नेट केलेलं आणि मग नंतर तुम्हाला दाखवते परत एकदा. इकडून ये इकडून बघ बसे तसं पाणी निघालं असं ना काढायचं तर तांदूळ म्हणून आपल्याला हा ते हे पाणी ह्याच्यात टाक ना. काय कर कढईत टाकते पाणी भात त्याच्यात निम्मा ह्याच्यात निम्मा टाकतो कारण बसायचं नाही. त्याची तुम्हाला माहिती का येणे ना केस धुतले तर असं हो मग
कढई कावर ठेवली असेल त्या कढईत बरोबर बसत होतो. बाकीचं तेच म्हणलं त्या कढईत बरोबर बसलं असतं. तिथं कढई ना ती कढई घे त्याच्यातलं ते मॅग्नेट त्याच्यात टाकून ते पाणी बरोबर त्याच्यावर बसून सांग. मॅरिनेट त्याच्यातच काढणं धर कुडं त्याच्यात हे अगं कपश आहेत त्याच्या ते हे ग्लास आहेत. भांडच नाही मोठं. कढई देऊ का खाली तर पातेलं ते घे ना घास ना त्याला. भिकारीची निवड एक मला असं 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 काहीतरी होत आहे. चमचा खालून जराचं भांडेच नाहीत लय भांडे असला कुठं. सगळे बाहेर झाला मला. थांब आता हे आवरून घे पाहिजे. अगं मीठ कमी पडलं सुपला. तेच म्हणते मी. टाकलेलं मी टाकायचं. भातात मीठ नाही टाकले ना. तूच टाकलं की मी नाही टाकलं पण नाही टाकलं. हवल्या हे कशाला काढते आता. ए टाक पटकन. ते आता तेल आणि तूप दोन्ही पण टाकलेले थोडं थोडस. आता हे सगळं मॅग्नेट हा जे काही मिक्स केले आम्ही सगळे मसाले कांदा टॅमॅटो आलं लसणाची पेस्ट हे टाकायचं मला मम्मीच टाक. टाक ना. मला सगळं तू धर मी टाकतो. आणि नाही उडत टाक. उरलं ना बाहेर द्या. दरी कसला वास आहे. हे आपण मस्त असं तेलात सगळं परतून घेणार आहे आता. मोठं पाणी मीठ नाही टाकायचंय. नाही जाऊन दे ते तसंच जाऊ दे. पाणी टाकल्यावर मनाचं मग सूप होईल. मस्त आहे. 15-20 मिनिटं शिजून द्यायचं. झाकण नाही काढलं जायचं. ठेवा त्याच्यावर झाकण. चांगलं परतून थांबा आता नको टाकून. आताच टाकायचं असं. थांब.
आता हे शिजून द्यायचं 15 ते 20 मिनिटं. आणि मग नंतर वरतून भात घालून. दम बिर्याणी करतोय गायचं आम्ही. आता बघा कसं भारी झालंय. दिसतंय का वाफेमुळे काय माहिती दिसतंय का नाही, पण आहे ना थोडस जरा बारीक केलाय गॅस, कारण लागावं नाही खाली म्हणून थोडस नाही वेगळे व्हायला लागले म्हणून त्याला बारीक केलीच. आपण थोडं बघूया शिकले का नाही ते. थोडं तर राहिलं, 5 मिनिटं जरा वाफेवर अजून द्यावं. चिकनचा रस्सा बघा, चिकनचा रस्सा आहे. 5 मिनिटं ठेवूया, 5 मिनिटं अजून, मग नंतर परत भात टाकतात मग. बघ काढून ये पीस. मग काय झालं, पाणी टाकत तेल किती सुटलंय. एक पीस काढणं साईडला कुठं. त्याच्यात भात टाकलाय आम्ही आता, थोडासा परतून घेतला कारण मग लय सुक्क सुक्क होईन परत नाही का. मी टाकू का तू? गरम आहे ग, नाही टाकते मी. असं टाक साईडला साईडला. एवढी खास काही येत नाही आम्हाला बिर्याणी, हे फक्त लेअर्सच मला कळत नाही, नाही तर मग टाकल्यावर दाखवतो. पाता आहे ना, कडून घेऊ ह्याच्यात आणि मग त्याच्यात टाकूया जरा. त्याच्यामध्ये मसाला टाक. कोणता? कोणता टाक. तिखट. आणि वरून त्याला तडका द्यायचा, म्हणजे कलर दे. कलर नाही ना तिकडे काहीच. त्याला मस्त तुपाचा तडका बी दिलेला आहे. आणि 5 मिनिटं आता आहे ना हे करायचंय, तुपाचा तडका देऊन झालाय. आता ह्याच्यात ही कोशिंबीरला आपल्याला तडका द्यायचा आहे. हे लय मोठं मोठं झालं वाटून, पण जाऊ द्या. एवढं तेल घेतलंय, त्याच्यात जिरं मोहरी टाकणार आहे आणि तडका देणार. हिला लावला इकडे कांदा चिरायला. आता ऑलमोस्ट 3, 3:30, 2:30, पावणे 3 झाले. आजचा रविवार स्वयंपाकातच गेलाय आपला. टाकू का? धरते का एक मिनिट. हळद टाकली का? हळद नाही टाकले, टाकत गॅस बारीक करणं करपून जाईल ते. उडलं का तडतड उडते जरा. दम लावायला ठेवला त्यामुळे गॅस मग. हळू आहे. फ्रीज मधून लिंबू घेते मी तोपर्यंत. या बघा. खाल्ल्यावरच कळेल कसं कसं आहे. तर आपण आता घेतलेली आहे वाढून बिर्याणी बघा. जर तुम्हाला तुम्ही टेस्ट करून सांगते. इथे हे घे ना.
म्हणजे ह्याच्यात गेल्यासारखं वाटलं पाहिजे, हॉटेल मधली चव. थोडस आहे मी टाळलंय नसं झालं एक्झाम काय मॅडम. नियोजन लवकर करायला पाहिजे होतं, म्हणजे मग लवकर झालं असतं. मस्त या सगळ्यांनी खायला. सगळं आवरून झाले आणि मी आज साडी घातलेली. मला रील शूट करायचे होते म्हणून. आणि म्हणजे खूप बिर्याणी वगैरे केली, तुम्ही तर बघितलेला आजचा व्हिडिओ बघताच आहे. तर सगळं आवरलं, मग नंतर साडी घातली, मेकअप वगैरे केलाय आणि मी आवरून तयार झाले. शूटिंग म्हणजे व्हिडिओ शूट केलेत सगळे. खूप स्ट्रगल करावं लागतं या व्हिडिओसाठी ना. वेळ अर्धा एक तास तर मेकअपलाच जातो माझा, अर्धा तास तर जातोच मेकअपला. मग तिथून पुढे शूट करायचं, गाणी शोधायची, काय काय गाणी निवडलेली असतात, काय काय गाणे शोधून मग त्याच्यावर रील बनवायचे. बरेचसे रिटेक म्हणजे मी 4 वाजल्यापासून, मला वाटते आता वाजले 5:30, 5:15 वाजले. 4 वाजता मी साडी घातली, 3-3:30 वाजता. 3 वाजता जेवण झालं, 3-3:30ला जेवण झालं. तिथून पुढे मग 4 वाजता साडी घातली. 4-4:30 पर्यंत साडीच घालत होते. मग तिथून पुढं 4:30 वाजल्यापासून 5:30 म्हणजे 1 तास आम्ही रीलच बनवत होतो. रीलच बनवण्यात वेळ गेलाय माझा आता. तर रील सगळ्यांनी बघा, युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि कसे व्हिडिओ वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, तर आता चालू झाले आपलं पिकअप कॉलचं काम. कारण 2 दिवस काम होतं, पण मशीन बिघडली होती, त्याची वादी खराब झाली म्हणून मशीनाला आणून आज सकाळी आला. सकाळी मी साड्या पिकअप कॉल केला, त्यांनी शिलाईचं काम चालू आहे दिवसभर. पण आज काय डोळा काही लागला नाही, झोप नाही, काय नाही. आज कामातच दिवस चालले आज. आज किती काम करायचं, तर कधी एवढं काम पडतं, कधी कधी काहीच काम नसतं. दिवसभर झोपून घेते मी, आणि आलं म्हणजे अचानक काम येतं भरपूर. मशीन मुळे गोंधळ झाला. 2 दिवसात हे काम झालं असते, एक दिवस असं काय एकदम काम येतं अचानक. म्हणजे मशीन बिघडली ना, काम होत नाही पटकन. तुला बसायला लागते एका ह्याला. सकाळी मी 15 ते 20 मिनिटात 5 साड्या खॉल लावून घेतले. म्हणजे एक साईड खॉल लावला, मग एक साईड हात शिलाई करायची आहे. आणि त्याच्यासाठी 2 दिवस त्या ह्याला काय त्याचा मशीनवाल्याला फोन करत होते मी, आणि त्यांनी 2च मिनिटात येऊन काम केलेले, पण नाही वेळ आला. फक्त त्याचं काय वादी व्यवस्थित करून आणि झाले. सकाळी राहिला लक्षातच नाही माझ्या, गडबडीमध्ये आले तो माणूस सोडून गेला. मला आता सर्व्हिसिंग करायला लागते का काही गाड्या मशीनला काय माहिती, कारण लय दिवस झाले ना, आता 7-8 महिने झाले तिथे सर्व्हिसिंग नाही, काय नाही म्हटलं. त्याच्यामुळं धागा बिडे सोडले आहे का काय, पण त्याची डबी खराब चालती म्हणून ते व्यवस्थित टीप नव्हती येत त्याची. तर रात्रीचे वाजले 11. खूप उशीर झालाय, माझ्या लक्षातच नव्हतं ब्लॉग एंड करायचा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि आपली लाडकी रेश्मा या चॅनलला सगळ्यांनी भरपूर खूप सारं प्रेम. बाय, गुड नाईट.